हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या शुभम सर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. जेव्हा मी लेक्चरची सुरुवात करतो तेव्हा नेहमी तुमच्या आवडीच्या असं म्हणतो, आणि हे जे मी तुमच्या आवडीच्या म्हणतो हे याच्या मागे एक कारण आहे, की कारण ही खरंच विद्यार्थ्यांच्या मनामनातली संस्था आहे. नेमकं काय आहे, नेमकं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ही संस्था इतकी मनामध्ये रुतून का बसलेली आहे, याची क्रेज काय इतकी आहे. इव्हन आता बार्टीचे ऑप्शन फॉर्म सुरू झाले तर बरेच विद्यार्थी हे विचारत आहेत आम्हाला की सर बार्टीचे ऑप्शन फॉर्म टाकताना आम्ही कोणी सिनियरला विचारलं तर सिनियर आम्हाला हे सजेस्ट करताय की शुभम सर अकॅडमी हेच प्रिफरन्स पहिलं टाका. नेमकं याच्या मागं कारण काय, विद्यार्थ्यांमध्ये याची क्रेज काय आहे असं बऱ्याच जणांनी विचारते. म्हणजे आम्हाला कॉलिंग टीमला जे कॉल येतात ते असे येत नाहीत की तुमच्याकडे काय फॅसिलिटी आहेत, आम्ही तुमचा प्रिफरन्स टाकू का. आम्हाला कॉल असे येतात की सर आम्ही तुमचा प्रिफरन्स टाकतोय, डायरेक्टली टाकतोय. हा जो विश्वास तुमचा विद्यार्थ्यांचा या अकॅडमीवर आहे हा नेमका कशामुळे आहे, म्हणजे जे नवीन विद्यार्थी आहेत बँकिंग क्षेत्रामध्ये IBPSची तयारी करणारे आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. नेमकं SSA इतक्या वर्षापासून इतकं कन्सिस्टंटली विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या सुद्धा मनामध्ये कसं काय घर करून बसलेलं आहे, एवढी याची क्रेज काय आहे, तर याच्या रिलेटेड थोडंसं आपण एक 10 मिनिटं बोलणार आहोत. हा व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्हाला बार्टीचा ऑप्शन फॉर्म टाकायचा असेल तर हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला आणखीन कॉन्फिडन्स येऊन जाईल की SSAचाच प्रिफरन्स का पहिला टाकायचा आहे. बघा, SSA ही एक, मी कालही सेशनमध्ये बोललो की SSA ही ॲडमिशन घेण्याची जागा नाही, ही अनुभवण्याची जागा आहे. SSA इट इज अ फिलिंग, आणि फिलिंग असल्यामुळे आम्ही इथं सगळे फॅमिली म्हणून राहतो. SSA एक फॅमिली म्हणून राहतो. SSAमध्ये आम्ही कोणाचं आज PO आणि SOचे रिझल्ट्स लागलेत, अक्षरशः तुम्ही जर अकॅडमीला येऊन पाहिलं तर दिवाळीसारखं वातावरण आहे. कित्येक जण गुलालांना माखलेले आहेत, कित्येक जण पेड्यांचे बॉक्स घेऊन येत आहेत, विद्यार्थ्यांच्या लोंढे सरांना भेटायला येत आहे, आम्हाला स्टाफला भेटायला येत आहे. आणि खरंच खूप वातावरण जे आहे ते इन्थुझियास्टिक आहे आणि खूप चार्मिंग वातावरण आहे. तर हे जे आहे SSAमध्ये आम्ही प्रत्येकाचं यश आमचं स्वतःचं यश असल्यासारखं सेलिब्रेट करतो. SSAमध्ये ज्यांचे रिझल्ट आज गेलेले आहेत त्यांना सुद्धा आम्ही लगेच आजपासनं जवळ घेऊन त्यांना समजून सांगतो, त्यांना सपोर्ट देतो आणि त्यांना पुढच्या तयारीसाठी काय कशी स्ट्रॅटेजी करता येईल याबाबत लगेचच गायडन्स सुरू करतो. आणि SSA हे परमनंट आहे विद्यार्थ्यांमध्ये SSA हे परमनंट आहे. म्हणजे असं नाही की विद्यार्थ्याचा क्लास झाला आहे की नंतर आपला संबंध संपतो, असं नाही. SSAचा क्लास झाल्याच्या नंतरचा कॉन्टॅक्ट जास्त वाढतो, कारण कॉन्टॅक्ट फक्त जो वाढतो तो फक्त सिलेक्शन पुरता नसतो. तो बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांच्या आणि स्टाफच्या असे रिलेशन बनतात की विद्यार्थ्यांच्या लग्नाच्या नंतर किंवा लग्नाच्या नंतर आणि बऱ्याच वर्षानंतर सुद्धा कॉल येतात आणि आणखीनही विद्यार्थ्यांच्या अशा इन्क्वायरी असतात की सर नेमकं तुमचं काय चालू आहे, कसं आहे, आम्ही इकडे सेटल झालो, हा जॉब सोडला, तो जॉब केला आहे. तर विद्यार्थ्यांचे लाईफ लॉंग रिलेशन्स इथं बनत असतात. त्यामुळे हे SSA जे आहे ही एक वेगळी फिलिंग आहे. तर SSAमध्ये नेमके काय काय गोष्टी आहेत हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. बघा, ट्रस्ट आणि कन्सिस्टन्सी म्हणा किंवा कंटिन्युटी. ट्रस्ट आणि कंटिन्युटी आपण पहिल्या वर्षापासून पहिल्या बॅचपासून कंटिन्यू ठेवलेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक गोष्टीचा ट्रस्ट, आणि हा कशामुळं की जी कमिटमेंट देतो, ठीक आहे, ॲज अ अकॅडमी जी काही कमिटमेंट देतो ती कमिटमेंट आपण शक्यतो पूर्ण करतोच. 99.99% ती पूर्ण होतेच. 0.001% ती काहीतरी टेक्निकल एररमुळेच पूर्ण होत नाही. अदरवाईज स्टाफकडनं सुद्धा आम्ही कमीत कमी कमिटमेंट देतो, कारण आम्हाला ज्या कमिटमेंट द्यायच्या असतात त्या पूर्णच करायच्या असतात, फक्त हवेत गोळीबार नसतो. ठीक आहे, जेवढी काही क्रेज आमची तुम्ही बघताय ना, ती कुठलीही क्रेज आम्ही ॲडव्हर्टायझिंग कुठेही आम्ही करत नाही सध्या. ठीक आहे, तर तुम्ही हे बघत असाल की ॲडव्हर्टाइजमेंटमुळे जी क्रेज असते ती काही काळासाठीची असते, परंतु ही जी क्रेज आहे विद्यार्थ्यांमध्ये किंवा पालकांमध्ये, हा जो विश्वास आहे की शुभम सर अकॅडमीला मुलगा गेला पाहिजेत. ऑप्शन फॉर्म चूज करताना जे सिनियर तुम्हाला कॉन्फिडन्सने सांगता की यार तू शुभम सर अकॅडमी टाक, तर हे कशामुळं, कारण त्यांचा एक्सपिरियन्स आहे. इथला एक्सपिरियन्स सगळ्यांना माहिती आहे की नेमका इथला जो एक्सपिरियन्स आहे तो ज्युनाईन एक्सपिरियन्स आहे. इथला जो स्टाफ आहे तो ज्युनाईन स्टाफ आहे. इथं ज्या गोष्टी मिळतात त्या खरंच मिळतात. इथं कुठल्याही गोष्टींचा आवाजवा केला जात नाही किंवा फक्त बिनकामी गोष्टी फक्त सांगितल्या जात नाहीत. जेवढ्या होतात तेवढ्याच दिल्या जातात आणि मेनली आपला फोकस हा अभ्यासावर असतो. जे काय आहे ते सगळं आपलं फक्त IBPS फोकस आहे. पूर्ण जी अकॅडमी आहे ती IBPS फोकस आहे. ठीक आहे, दुसरा मुद्दा आहे तो स्कॉलरशिपचे स्टुडंट. आता आम्ही गेल्या वर्षीपासून स्कॉलरशिप बॅचेसमध्ये एम्पॅनल झालेलो आहोत. याआधी बऱ्याच वर्षापासून हे बार्टी, TRTI, सारथी हे चालत आलेलं आहे, परंतु आम्ही यामध्ये ॲज अन अकॅडमी एम्पॅनल झालेलं नव्हतो, कारण आम्ही त्याला कधी अप्लायच केलं नव्हतं. याचं कारण नंतर असं झालं की स्टुडंटनेच सांगायला लागले की सर त्या ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते ना त्यांना फक्त स्कॉलरशिपसाठी आम्हाला थोडंसं तुमचा क्लास चॉईस देता येत नाही, कारण तुम्ही इम्पॅनल नाही, तर तुम्ही प्रयत्न करा. विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरनं जेव्हा आम्ही हे इम्पॅनलमेंट प्रोसेसमध्ये आलो त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली की बाकी क्लासेसमध्ये मुलांचा जाण्याचा थोडासा मूड कमी का असतो, तर बाकी क्लासेसपेक्षाही आपल्या क्लासेसमध्ये स्कॉलरशिपचे स्टुडंट जे आहेत ते प्रायोरिटी बेसिसवर आम्ही त्यांना घेतो, कारण बाकी क्लाससाठी ते एक्स्ट्रा स्टुडंट असू शकतात, पण आपल्यासाठी हे माहिती आहे की हे जे विद्यार्थी आहेत कुठली ना कुठली CET ते
पार करून आलेले आहेत. CET ते देऊन आलेत म्हणजे त्याचं कुठं ना कुठं बेसिक झालेलं आहे. त्यांचं स्क्वेअर रूट, क्यूब रूट अशा बेसिक ज्या गोष्टी आहेत ते बेसिक सगळं झालेलं आहे. मग अशा विद्यार्थ्यांना थोडंसं पुशअप देणं, त्यांची प्रीच्या लेवलला त्यांना नेऊन ठेवणं किंवा ज्यांची प्री निघते त्यांना मेसच्या लेवलला नेऊन ठेवणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण स्पेसिफिक स्कॉलरशिप बॅचच्या मुलांसाठी करत असतो. त्यामुळे स्कॉलरशिप बॅच जी आहे ती आम्हाला एक एक्स्ट्रा बॅच नाही आहे, तर ती आम्हाला प्रायोरिटी बॅच आहे, रिझल्टची बॅच आहे. कारण आम्हाला ते जे मुलं आहेत ते 10%, 15%, 20% तयार होऊन आलेले मुलं आहेत. आम्हाला त्यांना जास्त फोकस करायचे आहे, आम्हाला त्यांना जास्त मेंटरशिप करायची आहे, आम्हाला त्यांच्यातून जास्तीत जास्त रिझल्ट आणायचे आहेत. आणि हे सांगताना मला खरंच अभिमान वाटतोय की मागची जी पहिलीच बॅच होती बार्टीची, त्याच्यामधून अनेक स्टुडंटचे रिझल्ट आलेले आहेत. चंद्रगुप्त मौर्यचा 144वा क्रॉनिकल ऑफ ट्रायम्स म्हणजे COT तुम्ही बघा यूट्यूबला, COT नावाची एक सिरीज आहे, त्यामध्ये 144 नंबरचा COT आहे चंद्रगुप्त मौर्य. तर त्याचा COT बघा, तो बार्टीचा स्टुडंट आहे. बरेच असे स्टुडंट आहेत, सुषमा छापे आहे, गौरवीचं नाव आठवतंय मला, असे बरेच जणांचे नाव आठवत आहेत ज्यांचे रिझल्ट्स बार्टीच्या बॅचमध्ये शिकत असताना आलेले आहेत किंवा बॅचच्या एंड झाले लगेच आलेले आहेत. तर बार्टीमधून आपण फक्त रिझल्ट फोकस करतो, रिझल्ट ओरिएंटेड अकॅडमी आपण फक्त नावाला नाही आहोत तर ॲक्च्युअलमध्ये आहोत. पहिल्याच बॅचमधून आपण बरेच रिझल्ट काढलेले आहेत. आणि इथे एक नंबर गेम नाही आहे, इथे एक जबाबदारी आहे. तुम्ही जर आमच्याकडे ॲडमिशन घेत असाल, प्रिफरन्स टाकत असाल, तर तुमची जबाबदारी आमच्यावर आहे. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची त्रास होणार नाही, अभ्यासासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट वेळेवर मिळेल. तुम्हाला शक्य तेवढं तुम्हाला मदत जशी मदत करता येईल तेवढी सगळी मदत आम्ही अकॅडमीकडून करत असतो. ठीक आहे. प्रत्येक आठवड्यामध्ये फॉलोअप असतो आणि हा फॉलोअप जो आहे तो स्वतः शुभम सर आणि फातिमा मॅडम घेतात. स्वतः ते दर शनिवारी मेंटरशिप करतात. दर शनिवार तुम्हाला सांगतात की तुम्ही नवीन सुरुवात केली असेल तर अशी सुरुवात करा, अशा चुका टाळा, ह्या चुका अशा टाळा, येणारी जी एक्झाम आहे त्याला कसं फेस करायचं आहे, कसं टॅकल करायचं, या सगळ्या गोष्टींचं मेंटरशिप असेल किंवा फॉलोअप असेल तर ते दर वीकला मेन फॅकल्टी स्वतः घेतात. आणि या गोष्टीमुळे विद्यार्थ्यांना फिलिंग जी आहे त्या अकॅडमीबद्दलची ती थोडीशी आणखीन दाट असते. जे काय आहे आपल्या अकॅडमीमध्ये ते रिअलिस्टिक प्रिपरेशन करतो. कुठल्याही गोष्टी ज्या आहेत त्या आपण लाईटली घेत नाही. जसं की आमचं टीचरचं काम तर फक्त टीचिंग करणं आणि निघून जाणं आहे, परंतु इथं तसं नाही आहे. टीचरचं काम टीचिंग करणं तर आहे, पण तो मुलगा जो आहे तो डेली प्रॅक्टिस करतोय का हे बघणं आहे. कारण IBPSच्या तयारीमध्ये सगळ्यात मेन रोल जो आहे तो प्रॅक्टिसचा रोल आहे. कारण विषय तर फक्त 3च आहेत, क्वांट आहे, LR आहे आणि इंग्लिश आहे. मग हे विषय सगळेच जण अभ्यास करत आहेत, हे विषय सगळ्याच अकॅडमीला, सगळ्याच पुस्तकांमध्ये, सगळ्याच क्लासेसमध्ये भेटणार आहेत. परंतु आपली काय खासियत, तर हे जे विषय शिकवतात ते हे विषयाची प्रॅक्टिससुद्धा विद्यार्थी रेग्युलर करता का याच्यावर आपण चांगलं मॉनिटरिंग केलेलं असतं, करत असतो. फक्त एवढंच की त्या विद्यार्थ्याला आपल्यापर्यंत यावं लागतं. त्याच्यानंतर त्याची स्पीड आणि ॲक्युरसी वाढते का. मागच्या वेळेस जर तू डाऊट क्लिअरिंग स्टाफकडे आला असेल तर त्यावेळी त्याचं स्पीड किती होतं, त्याची ॲक्युरसी किती होती आणि आता किती आहे याच्यावर थोडासा फॉलोअप घेतला जातो. मॉक्स आणि ॲनालिसिसवर सुद्धा आपण त्याचं भर देतो की मॉक्स यांनी कुठल्या द्यायला पाहिजेत, सध्या कोण्या लेवलला द्यायला पाहिजेत, त्याचं ॲनालिसिस कसं करायला पाहिजेत. तर ते ॲनालिसिस करणारा सुद्धा आमचा स्टाफ जो आहे डाऊट क्लिअरिंग, तो सुद्धा त्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे अगदी बारकाईने नजर ठेवून असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. जे स्मार्ट स्टुडंट असतात, ज्यांना खरंच अभ्यास करायचा, ज्यांना खरंच रिझल्ट आणायचा, ज्यांना खरंच आईवडिलांच्या कष्टाचं चीज करायचं आहे आणि या स्कॉलरशिपचा फायदा घ्यायचा आहे, ते विद्यार्थी काय करतात, तर ते विद्यार्थी इकडे तिकडे बघतच नाहीत. IBPS फोकस असणारी सिस्टीम जी आहे ती सिस्टीम बघतात. रेग्युलर प्रॅक्टिस आणि मॉक्स घेणारी जी क्लास आहे ती क्लास बघतात. डिसिप्लिन आणि मॉनिटरिंग असणारी क्लास बघतात. डिसिप्लिनच्या बाबतीत तुम्हाला मी एवढं सांगतो की क्लासमध्ये वर्षभरातून मॅक्सिमम दिवाळीच्या सोडून मॅक्सिमम 5 ते 6 सुट्ट्या होतात. त्या पण रंगपंचमी असेल किंवा इलेक्शन आहेत आज, या अशा काही म्हणजे नॅशनल गोष्टी ज्या आहेत किंवा नॅशनल फेस्टिवल्स जे आहेत त्यावेळेसच आपण त्या सुट्ट्या देतो. अदरवाईज सुट्टी नावाची गोष्टच कधी नसते. ठीक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठं फॉलो होतात तर शुभम सर अकॅडमीमध्ये ह्या गोष्टी फॉलो होतात. त्यामुळे जे स्मार्ट स्टुडंट आहेत ते ऑलरेडी SSS एक्सपिरियन्स करून घेतात आणि त्यानंतर मग त्यांच्या ज्युनियर्सला सांगतात आणि मग आपोआपच ही जी आहे ही लिंक चालू राहते. त्यामुळे स्टुडंटच्या मनामध्ये जे येतं की SSS एवढं नाव का घेतात सगळेजण, सिनियर वगैरे का सांगतात, तर त्याचे कारणं हे आहेत. त्याच्यामध्ये स्टाफचा खूप मोठा रोल आहे. स्टाफ खूप जास्त एफर्ट घेतो स्टुडंट मागे आणि स्टुडंटचाही खूप जास्त विश्वास आहे आणि तो विश्वास आम्हाला मेंटेन ठेवायचा आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर आज ऑप्शन फॉर्म भरणार असाल तर नक्की शुभम सर अकॅडमीला पहिला प्रिफरन्स द्या आणि तुमच्याही सोबत जर कोणी मित्र असतील, रिलेटिव्स असतील तर त्यांना सुद्धा ह्या गोष्टीबाबत किंवा ह्या व्हिडिओची लिंक त्यांना द्या. ठीक आहे. आपला जो ॲड्रेस आहे हा संभाजीनगरमध्ये आहे, SB कॉलेजच्या समोर. आणि जी कॉलिंग आहे आपली ऑफिशियल हा नंबर आहे आणि हा माझा पर्सनल नंबर आहे. तर दोन्हीपैकी कुठल्याही नंबरला तुम्ही जर कॉलिंग केली तरी तुम्हाला जे डाऊट्स तुमचे आहेत ते आम्ही क्लिअर करून देऊ. हे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, त्या प्लॅटफॉर्मच्या तुम्ही टचमध्ये राहा. स्कॉलरशिपच्या रिलेटेड येणारं प्रत्येक अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत जाईल. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.